स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. विशालदादांची 100 नव्हे 110% खात्री मला आहे. ज्या वसंतदादांनी सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं रोपटं लावलं, त्या वसंतदादांचे ते नातू आहेत. त्यांच्या रक्तामध्ये मनामनामध्ये काँग्रेस आहे. मला खात्री आहे की विशालदादा भारतीय जनता पार्टीत जाणार नाहीतच, परंतु असला विचारही त्यांच्या डोक्यात येणार नाही. राहिला विषय चंद्रहार पाटलांचा, ते माझे मित्र आहेत. गेली वर्ष दीड वर्ष ते सांगली जिल्ह्यामध्ये निवडणूक लढण्यासाठी फिरतायत. अडल्या नडल्याचा मैत्र होतो, सत्य न्यायाचा मंत्र देतो, वारा होऊन क्षणात येतो, अनरानाचा बनवा होतो, राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार. आमचे परमप्रिय मित्र, मॉर्निंग ग्रुपचे सदस्य, नगरसेवक पदामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे माननीय संजय काका सपकाळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मोरिया भारत गॅस एजन्सी विटा, माननीय किशोर काका डोंबे, सांगली जिल्हा चिटणीस भारतीय जनता पार्टी. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, नीट, जेई, सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. सांगली लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. निवडणुकीचं वातावरण आहे. प्रत्येक पक्ष आपापली भूमिका मांडतोय. प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्या पक्षाचा खासदार झाला पाहिजे. पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीनं हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिलेला होता, परंतु 2014च्या निवडणुकीमध्ये लाटेमध्ये हा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर 2019ला ज्यावेळेला आघाडी होत असते त्यावेळेला जागांची अदलाबदल होत असते. जागा एकामेकाला द्याव्या लागत असतात. त्या जागा वाटपाच्या बदल्यामध्ये सांगलीची जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेली आणि वसंतदादांचे नातू असलेले विशालदादा त्यावेळेला स्वाभिमानीच्या तिकिटावर लढले. वंचितची वेगळी उमेदवारी झाली, त्यामुळं त्याचा फटका दादांना बसला आणि त्यांचाही त्या ठिकाणी पराभव झाला. 2019मध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये चित्र बदललं. पारंपरिक पद्धतीनं वर्षानुवर्ष एकमेकाच्या विरोधामध्ये लढणारे पक्ष किमान समान कार्यक्रम या एका ध्येय धोरणाखाली एकत्र आली. महाविकास आघाडी झाली. राज्यामध्ये एक वेगळा प्रयोग या ठिकाणी झाला. मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांनी शपथ घेतली आणि तोपर्यंत कोरोना संपूर्ण जगामध्ये आला, तो महाराष्ट्रात सुद्धा आला. त्या कोरोनामध्ये उद्धवजींनी केलेलं काम आणि त्या दरम्यानच त्यांना झालेला शारीरिक त्रास, त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आणि एवढं सगळं होऊन सुद्धा प्रशासनाचा शून्य अनुभव असलेला व्यक्ती आज राज्याचं यशस्वीपणे काम करतो. देशामध्ये अनेक राज्य भारतीय जनता पार्टीकडे असताना पहिल्या 5 मध्ये सातत्यानं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री म्हणून येतात. जनतेचा कौल त्यांना मिळतो आणि ही बाब भारतीय जनता पार्टीला खटकली
की उद्धवसाहेब जर मुख्यमंत्री 5 वर्ष राहिले तर भविष्या काळामध्ये महाराष्ट्राचा कायापालट होईल, विकासाचा डोंगर उभा राहील. विकासाच्या नावाखाली जे आजपर्यंत भारतीय जनता पार्टी फक्त लोकांना सांगते कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आज खरंच त्यांना विचारण्याची वेळ आली की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. त्या भारतीय जनता पार्टीला धोका वाटू लागला की आपले 106 आले तरी आपण बाहेर आहे सत्तेत, आणि म्हणून विश्वासघातानं शिवसेना पक्ष फोडला, राष्ट्रवादी पक्ष फोडला, काँग्रेसमधले काही आमदार आता फोडायचं चालू आहे. जर खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींनी 10 वर्षामध्ये या देशामध्ये विकास केला असता तर आज तुम्हाला पक्ष फोडण्याची वेळ आली नसती. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून विकासाच्या नावावर मतं मागण्याच्या ऐवजी आपले खासदार 40 पेक्षा जास्त कसे येतील याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला. परंतु कितीही पक्ष फोडला, कितीही नेते घेऊन गेला तरी या महाराष्ट्रातली जनता, सर्वसामान्य जनता ही उद्धवजींच्या पाठीमागं, महाविकास आघाडीच्या पाठीमागं खंबीर उभी राहिली, आजही आहे. आणि म्हणून सर्वेमध्ये किती आमदार फोडले, किती पक्ष फोडले, तर सर्वेमध्ये काही भारतीय जनता पार्टी येताना दिसत नाही. आणि म्हणून गेल्या 4-5 दिवसामध्ये सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्टेटमेंट केली, ही जागा जर शिवसेनेला सुटली तर आम्ही 2009ची पुनरावृत्ती करू, आम्ही कामच करणार नाही, आम्ही विरोध करू, वगैरे वगैरे वगैरे. माझं त्या सर्व मित्रांना आव्हान आहे, जागा कुणाला सुटायची कुणाला नाही सुटायची हा निर्णय इथं होत नसतो, तो महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये होईल. जसं तुमच्या भावना तीव्र आहेत तशा कोल्हापुरात पारंपरिक शिवसेना तिथं लढते, स्टँडिंग खासदार तिथला शिवसेनेचा होता, तिथंही शिवसेनेच्या भावना तीव्र आहेत. आणि मग उद्या समजा दैवयोगानं हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला आणि तुम्ही जी भूमिका घेतली तीच जर आम्ही भूमिका घेतली, नाही आम्ही काँग्रेसला मतदारसंघ सुटला तर शिवसेना काम करणार नाही, असे जर आम्ही भूमिका घेतली तर मला वाटते त्या महाविकास आघाडीला काही अर्थ नाही. आपण एक भूमिका सर्वांनी ठरवली पाहिजे. आपला शत्रू कोण आहे? भारतीय जनता पार्टी. तो आज सगळ्या बाजूनं सक्षम आहे. सत्तेचा वापर होतोय, पैशाचा वारेमाप वापर होतोय, अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यासारखं वागवलं जातंय, अधिकाऱ्यांच्यावर प्रेशर करून छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांच्यावर दबाव आणला जातोय, त्यांना पक्षात घेतलं जातंय. मग एवढं सगळं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीला भीती का वाटते? तर सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये तुम्ही दबाव निर्माण करू शकत नाही, त्यांचं मन तुम्ही बदलू शकत नाही. आणि म्हणून शत्रू आपला जर भारतीय जनता पार्टी असेल तर महाविकास आघाडी म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीनं एकच भूमिका घेतली पाहिजे. जागा काँग्रेसला सुटू, जागा राष्ट्रवादीला सुटू, जागा शिवसेनेला सुटू, जागा वंचितला सुटू, महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घटक पक्षाला जागा सुटू, तो देतील तो उमेदवार हा आम्ही महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं आणि शक्तीनं निवडून आणू, या पद्धतीचं वचन आणि शपथ आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. तर आणि तरच आपण एकीकडे गप्पा मारायच्या की या देशातनं नरेंद्र मोदींचं सरकार घालवलं पाहिजे आणि या ठिकाणी त्यांना पोषक होईल, भाजपला पोषक होईल अशा पद्धतीचं स्टेटमेंटबाजी आपण केली तर मला वाटतंय की 100% हे चुकीचं होतंय. आणि म्हणून आम्ही त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आमची एकच भूमिका आहे, मतदारसंघ काँग्रेसला सुटला तरी तो आमच्या महाविकास आघाडीतला आमचा मोठा बंधू आहे. आपलं महाविकास आघाडी म्हणजे एक कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये जागा थोरल्या भावाला सुटू, जागा मधल्या भावाला सुटू,
जागा धाकट्या भावाला सुटवून आपल्याला 100% या ठिकाणी आपल्याच कुटुंबातली जागा आहे म्हणून, आपल्याच कुटुंबातला उमेदवार आहे म्हणून आपण शर्तीचे आणि ताकदीनं प्रयत्न करून या ठिकाणचा खासदार हा महाविकास आघाडीचाच असला पाहिजे, ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेऊन काम करतोय. आज इस्लामपूरला शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे. खरं तर मला हसू येते की जर गेल्या 1.5 वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी लोकांच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेतले असतील तर लोक स्वतःहून तुमच्या कार्यक्रमाला शक्तीनं आली पाहिजे. परंतु आज तलाठी असेल, सर्कल असेल, ग्रामसेवक असेल, कृषी अधिकारी असतील, त्या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी असतील, रेशन दुकानदार असतील, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर्स असतील, या सगळ्यांना टार्गेट दिलंय. जेवण मोफत आहे, या जायला बसे मोफत आहेत, म्हणजे जबरदस्तीनं लोक गोळा करायचं काम तुमच्यावर करण्याची वेळ का आली याचं सुद्धा आत्मचिंतन या सरकारमधल्या घटक पक्षांनी केलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की यांनी फक्त या महाराष्ट्राला ओरबाडायचं काम केलं, जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम केलं. मनोज जरांगे सारखा योद्धा जो प्रामाणिकपणे मराठ्यांचं नेतृत्व करतोय त्याला बदनाम करण्याचं काम केलं, आंदोलन त्याचं मोडीत करण्याचं काम केलं, ओबीसी मध्ये भांडणं लावली, धनगर समाजाचा हिरमोड केला, सांगितलं आम्ही तुम्हाला एसटीच्या सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करू. धनगरांचा प्रश्न हायकोर्टामध्ये मांडण्यामध्ये सरकार कमी पडलं आणि त्या ठिकाणी त्यांची याचिका फेटाळण्यात आली. म्हणजे जाती जातीमध्ये भांडणं लावायची आणि आपली राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करायचा हा जो डाव आहे या भारतीय जनता पार्टीचा, तो डाव या महाराष्ट्रातली जनता कधीही यशस्वी होऊ देणार नाही. आणि म्हणून माझं आव्हान आहे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी आपण सर्वांनी वक्तव्य करत असताना, स्टेटमेंट देत असताना, आम्हाला माहिती आहे विशालदादांच्या बद्दल, वसंतदादांच्या घराण्याबद्दल आम्हाला सुद्धा तितकाच आदर आहे. ही जागा काँग्रेसला सुटली तर आम्ही ताकदीनं लढणार आहे, परंतु ही जागा कुणाला सुटावी हे तुमच्या माझ्या हातात नाही, ते वरिष्ठांच्या हातात आहे. काही वेळेला जागेच्या अदलाबदली होत असतात. निवडून येणं हा क्रायटेरिया ठरवणं हे महाविकास आघाडीचं प्रमुख धोरण आहे. आणि त्यामुळं ज्याला जागा सुटेल त्याला निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले तरच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आपण पराभूत करू शकतो. उद्या तुम्ही इथं नाही काम केलं त्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यातले आमचे पदाधिकारी म्हणा आम्ही इथं काम करत नाही. ॲक्शनला रिॲक्शन आपल्यात घ्यायला नको. आम्ही तिथल्याही पदाधिकाऱ्यांना शिवसेनेचे आव्हान केलंय की जर जागा तिथं काँग्रेसला सुटली असेल तर वरिष्ठांच्या काहीतरी डोक्यात असेल इथंही आपण महाविकास आघाडीकडून काम केलं पाहिजे. आणि इथंही जागा कोणाला सुटते याचं माहीत नाही, परंतु महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाला कुठल्याही उमेदवाराला जागा सुटली तर आपण त्या ठिकाणी तो माझा उमेदवार आहे समजून आपण एकजुटीनं ताकदीनं लढण्यासाठी सज्ज होऊया. या संदर्भामध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांशी, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांशी आमचं बोलणं झालं आहे. 11 तारखेला दुपारी 2 वाजता बसण्याची आमची चर्चा सुरू आहे. मी आपल्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या तमाम संघटनांना आवाहन करेन की ज्यांना या भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं आहे, लोकशाही वाचवायची आहे आणि हुकुमशाहीला पराभूत करायचं आहे, त्या सर्व संघटनांच्या पदाधिकारी, छोट्या मोठ्या नेतृत्व करणारे काही सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांनी महाविकास आघाडीबरोबर जुडावं, महाविकास आघाडीच्या बैठकीला यावं. आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून तुमचा प्रत्येकाचा सन्मान करण्याची भूमिका ही महाविकास आघाडी म्हणून आमची नक्कीच राहील. त्या तुम्हाला बरोबर घेऊन जाऊ आणि लोकशाहीला तिलांजली देण्याचं काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला, हुकुमशाहीला खतपाणी घालणाऱ्या भारतीय जनता पार्टीला
100% मुठमाती देण्याचं काम हे आपल्याला या लोकसभेच्या निमित्तानं आपल्याला करायचं आहे. तर त्यासाठी आपण सगळ्यांची एकजूट होणं गरजेचं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आपण सर्व मित्रपक्षांनी एक वज्रमूठ बांधूया आणि सर्वांनी ताकदीने या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करूया. एवढंच आवाहन मी सांगली जिल्ह्यातल्या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना नम्रपणे करतो. गेल्या काही दिवसापासून शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांचं नाव येत असलं तर दुसरीकडं विशाल पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्याबद्दल काय सांगाल? नाराज होऊन विशालदादांची 100 नव्हे 110% खात्री मला आहे. ज्या वसंतदादांनी सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं रोपटं लावलं, त्या वसंतदादांचे ते नातू आहेत. त्यांच्या रक्तामध्ये, मनामनामध्ये काँग्रेस आहे. आणि मला खात्री आहे की विशालदादा भारतीय जनता पार्टीत जाणार नाहीतच, परंतु असला विचारही त्यांच्या डोक्यात येणार नाही. राहिला विषय चंद्रहार पाटलांचा, ते माझे मित्र आहेत. गेली वर्ष दीड वर्ष ते सांगली जिल्ह्यामध्ये निवडणूक लढण्यासाठी फिरतायत. बैलगाड्यांचे कार्यक्रम असतील, कुस्ती मैदानं असतील, रक्तदान शिबिरं असतील, अनेक उपक्रम घेऊन ते सांगली जिल्ह्यामध्ये गावोगावी जात आहेत, फिरतायत. निवडणुकीला उभा राहण्यासाठी इच्छा व्यक्त करणं काही गैर नाही. ते कुणी इच्छा व्यक्त करू शकतो. मलाही वाटतं की मी इच्छा व्यक्त केली पाहिजे, मी खासदार झालं पाहिजे. इच्छा व्यक्त करणं काही गैर नाही. ते उद्धवजींना भेटलेत जरूर, त्यांनी मागणी केली आहे, हेही सत्य आहे. परंतु जागा वाटपामध्ये ही जागा अजून कोणत्या पक्षाला सुटली याबाबत निर्णय झालेला नाही. आणि ज्या वेळेला निर्णय होईल त्यावेळेला याबाबतची अधिकृत घोषणा ही मुंबईमधून महाविकास आघाडीच्या बैठकीतून 100% केली जाईल. आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा. विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना. गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री. आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा.